कोल्हापूरकरांनी नेमकं काय ठरवलेलं आहे, कोल्हापूरचे आकडे या एक्झिट पोलमध्ये काय सांगतायत, सतेज पाटील वर्सेस महाडिक अशीच ही जी गेल्या अनेक वर्षांपासूनची जी लढत होती तीच या ठिकाणी देखील पाहायला मिळालेली आहे। कोल्हापूरमधल्या जनतेनं काय ठरवलेलं आहे पाहूयात या एक्झिट पोलमध्ये। कोल्हापूरकर काय म्हणतायत, कोल्हापूर कसं तर कोल्हापूर असं। एक्झिट पोल बघा, भाजपला 21, शिंदे सेनेला 15, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 7, काँग्रेसला 34, ठाकरे सेनेला 2, जनसुराज्याला 2 अशा जागा इथं मिळतील। काँग्रेसला इथं जास्त जागा मिळतील असं दिसतंय, परंतु भाजप आणि शिंदे सेनेची जर कधी युती झाली तर मात्र आपण बघतोय की या पक्षांच्या जागा 36 होऊ शकतात, तर काँग्रेस यांना 34 जागा मिळतील। इथं मात्र कोल्हापुरात आपल्याला माहिती आहे की बंटी पाटलांनी अर्थातच सतेज पाटलांनी इथं प्रतिष्ठा त्यांची पणाला लागली होती। कसं कोल्हापूर तर कोल्हापूरचे हे एक्झिट पोलचे आकडे आपण समोर आलेले आहेत, ते आपण पाहतोय। काँग्रेसला 34 जागा मिळू शकतात, काँग्रेस पुन्हा इथं सत्तेत येऊ शकते। 9 वर्षांनंतर निवडणुका झालेल्या आहेत। गिरीश, अगदी बरोबर स्नेहल, मला वाक्य आठवतंय सतेज पाटलांचा, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं। ही टॅगलाईन खूप गाजली होती। आणि बघा एक्झिट पोल काय सांगतोय कोल्हापूरचा, भाजपला 21, शिंदे सेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7, काँग्रेसला 34। बघा काँग्रेसची कामगिरी तर चांगली आहे। ठाकरे सेना 2 आणि जनसुराज जो विनय कोरेंचा पक्ष आहे त्या पक्षाचे 2 नगरसेवक निवडून देतील असा अंदाज आहे। बघा कोल्हापूरला पाहिलं तर सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि त्यांचा प्रभाव दिसून आला असं दिसतंय। अगदी, आणि कोल्हापूरमध्ये आपण बघितलेलं आहे की यावेळेस एक्झिट पोलनुसार कोल्हापुरात महायुती सत्तेत येऊ शकते। भाजप शिंदे सेना राष्ट्रवादीला 42 जागांचा अंदाज कोल्हापुरात आहे, तर 34 जागांचा काँग्रेस मोठा पक्ष कोल्हापुरात राहील पण त्यांना सत्ता मिळणार नाही। अगदी, आणि त्यामुळे सतेज पाटील कोल्हापूर राखण्यात अपयशी ठरतात का? कोल्हापूर कसं अशी जी टॅगलाईन घेऊन ते उतरले होते, ही टॅगलाईन आणि सतेज पाटील इथं अपयशी ठरतील असं सध्या या एक्झिट पोल मध्ये दिसतंय। अर्थातच हे एक्झिट पोल आहेत, निकाल नाही, निकाल उद्या सन टीव्हीवर आपण पाहू शकता, परंतु एक्झिट पोलचे आकडे महायुतीला आनंद देणार आहेत। अगदी बरोबर, हातातोंडाशी आलेला घास कसा हिरावून घेतला जातोय असंच चित्र कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या बाबतीत असणार आहे। सतेज पाटलांनी खूप परिश्रम घेतले होते, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र 34 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष कोल्हापूरमध्ये असेल, मात्र त्यांना सत्ता मिळणार नाही, महायुतीची सत्ता येईल असा एक्झिट पोल सांगतो। अगदी, काँग्रेस ठाकरे एकत्र होते, परंतु कोल्हापुरात शरद पवार, वंचित आणि आप हे वेगळे लढले, त्यामुळे मात्र इथं कोल्हापूरमध्ये जे मतं होते त्यांचं विभाजन होईल अशी शक्यता होती। त्यामुळे सतेज पाटलांसाठी कोल्हापूरची जी लढत आहे ती अतिशय महत्त्वाची होती। आणि 10 वर्षानंतर इथं निवडणूक झाल्यानंतर आता आपण बघतोय की सत्तांतर होऊ शकतं, सतेज पाटलांच्या हातचं कोल्हापूर जाऊ शकतं असं दिसतंय की। अगदी बरोबर, कोल्हापूर महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। आपण महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महायुतीमध्ये साधारण भाजपने 35 जागा मागितल्या होत्या, यामध्ये भाजपच्या 20 ते 22 जागा निवडून येतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्या पाठोपाठ शिवसेनेने 30 जागा मागितल्या होत्या, 30 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत। यामध्ये साधारण 12 ते 16 उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशी प्राथमिक साधारण नागरिकांच्या वतीने किंवा अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी 15 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत, यामध्ये साधारण 7 ते 8 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतील। तसंच काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसने 74 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत, यामध्ये 30 ते 32 नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील। आता महानगरपालिकेमध्ये मॅजिक फिगर जी आहे ती साधारण 41 आहे। 81 मध्ये साधारण एक सत्ता हाती यावी यासाठी महायुती तर प्रयत्न करत आहे, मात्र काँग्रेस एकाकी पडलेला आहे। सतेज पाटलांनी केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बरोबर घेऊन त्यांच्या 6 जागा आणि 74 जागा या काँग्रेसच्या अशा 81 जागांवर ही लढत दिलेली आहे, ही झुंज दिलेली आहे। मात्र एकूणच जर आपण विचार केला तर कोल्हापुरामध्ये महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकेल असा प्राथमिक अंदाज कोल्हापूरकरांच्या वतीनं व्यक्त करण्यात येतोय।